स्वागत करूयात प्रसेनजीत कोसंबीचं. आज बघूयात तो कुठलं गाणं सादर करतोय. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती. आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. अंदाज अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला. जखमा 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 कशा सुगंधी झाल्यात काळजाला. केलेत वार जाने केलेत वार जाने. तो मोगरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज अंदाज अंदाज. क्या बात आहे. वा वा वा, मजा आली रे बाबा. कुठल्या तरी वेगळ्याच वातावरणात आपण गेलो. आणि हे इलाई जमादार म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्याच झाल्या पाहिजे त्यांच्यावर. खूप सिंपल माणूस आहेत, खूप सिंपल आणि फार गोड बोलतात, अत्यंत प्रेमाने वागतात. आणि तसं तेवढं ते प्रेम असल्यामुळेच मे बी असं सगळं लिहू शकत असतील. केवढी सुंदर लाईन होती ती. केलेत जाने वार तो मोगरा असावा. क्या बात आहे यार, क्या बात आहे. सुपर, मजा वाटली मला. आणि तू खूप सुंदर गायलास. ज्या गोष्टींचं तुझं जास्त कौतुक करीन ते ह्या शब्दाचं एक अंडरस्टँडिंग, त्याच्यात आपला एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्सनुसार आपला गळा आणि आपल्या गळ्यानुसार त्या शब्दांना आपल्या पद्धतीने न्याय देण्याकरिता वापरलेलं डायनामिक्स ट्रिमेंडस होते. खूप सुंदर वाटले मला ते. सुराला एकदम धरून होतं, छान होतं. फक्त परत एकदा मी सांगेन की खर्ज तिकडे थोडासा फेंट झालास तू. तो बॅलन्स बघ साधता आला पाहिजे, बाकी काही नाही. ऑल द बेस्ट बाबा. सुपर. थँक्यू. अप्रतिम अप्रतिम काव्य, अप्रतिम चाल. आणि तू ज्या पद्धतीने गायला सोन्या, अफाट, खूप छान. थँक्यू सर, थँक्यू. मराठी संगीतामध्ये ना आपल्याकडे शब्द पोचवणं फार महत्वाचं आहे. आणि ते कसं मांडायचं हे प्रसंजित तुला अप्रतिम कळलेलं आहे. खूप छान. क्या बात आहे, क्या बात आहे. पण प्रसेनजीत, आज तुला भेटण्यासाठी एक जण आपल्या इथे आलेत. मगापासून बॅकस्टेजला उभं राहून ते मला म्हणत होते की आम्हाला जरा यांना भेटायचंय. तुमच्या गावचेच पाहुणे बहुतेक. हो पाहुणं, येता का जरा? आलो आलो. हा या लवकर.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आयडिया सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा महाविजेता अभिजित कोसंबीचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. आयडिया सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा तू महाविजेता महागायक ठरलेला होतास आणि आज तुझा भाऊ प्रसेनजीत तो सुद्धा त्याच वाटेवर आहे. कसं वाटतंय? सुरुवातीला मी दोन्हीही जजेसना प्रेमाचा नमस्कार तुम्हाला करतो. या क्षणी भाऊ गातोय माझा, मला असं वाटत नाही की तो गातोय, मीच गातोय असं मला वाटतंय. मलाही तसं कारण मी जेव्हा इथं गायचो तेव्हा भाऊ माझा बसलेला असायचा नेहमी ऑडियन्समध्ये. ॲक्च्युली कोणाला माहीत नाही पण ओनली बिकॉज ऑफ हिम मी सारेगममध्ये आलो. मी शिक्षक व्हायला चाललो होतो, मला माहीत नव्हते ऑडिशन्स आहेत आणि मला खूप गळ घालून तो ऑडिशनला गेला. मी शेवटचा फॉर्म भरला ऑडिशनचा आणि सारेगममध्ये मी खूप अपघाताने आलो. मी सारेगममध्ये कारण मी खूप घरच्या काही प्रॉब्लेम्समुळे मी गाणं सोडलं होतं. पण सारेगममुळं आम्ही दोघेही भाऊ आज खूप या म्युझिकमध्ये आहोत, म्हणून जिवंत आहोत आम्ही खऱ्या अर्थानं. त्यामुळे या सारेगमचे खूप उपकार आहेत माझ्यावरती, प्रसेनजीतवरती. माझ्या मागे तो उभा होता. पुनर्जन्म आहे की मला माहीत नाही, पण याचा लहान भाऊ म्हणून मला जन्माला परत मला जन्म घ्यायला आवडेल. आयडिया सारेगमपचं पहिलं पर्व होतं. त्या पर्वाच्या ऑडिशन्सला हे दोघंही भाऊ गेले होते, दोघंही सिलेक्ट झाले होते. पण अभिजितने पुढे जावं म्हणून त्यामध्ये स्वतःहून प्रसेनजीतने माघार घेतली होती. आमच्या बाबतीत लोकांना आश्चर्य वाटतं की अरे तुम्ही भाऊ असून कसे तुम्ही मित्रासारखे राहता, भाऊ असून तुम्ही कसं काय एकच काम करता. आणि मला आणि आजाला दोघांना माहिती आहे की दोघं भाऊ म्हणून जेव्हा प्रेझेंट होतो कुठेही तेव्हा कधी कधी काही सॅक्रिफाईस करायला लागतो आपल्या भावासाठी. कधी कधी आपल्याला स्वतःला थोडंसं पुढं जाऊन त्याला पुढे घ्यायला लागतं. कधी कधी आपल्याला मागून त्याला पुढे ढकलायला लागतं. हे दोघं आम्ही लहानपणापासून अक्षरशः असं तोलून करत आलोय. आणि आमच्यानंतर मला ते तुमच्या दोघांमध्ये ती भावना दिसली ना. धन्यवाद देतो तुमच्या दोघांच्याही आई वडिलांना की अशा पद्धतीने तुमचं पालन पोषण केले, असे संस्कार दिलेत त्यांनी. इथून पुढे काहीही झालं तरी हे जे तुमचं प्रेम आहे एकमेकांवरचं ते तसंच ठेवा. तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. थँक्यू दादा, थँक्यू. आणि मला आवडेल की तुम्ही दोघांनी मिळून जर का तुमची दोघांची केमिस्ट्री आम्हाला दिसली ना तर खूप आवडेल. दिवस उगवणी किती वर आला, मथुरेला बाजार निघाला. आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा, आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा. गळलं विदोनाना या गोवसौगवना, आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा. गळलं विदोनाना या गोवसौगवना, आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा. आनंदाचा काना घालितो कसा धिंगाणा. थँक्यू थँक्यू. हे तू तुझं शिकून मी माझं शिकून नाही, हे शिक्षणच एकत्र पाहिजे. ही वाट तू इकडनं चाल मी इकडनं चालतो असं नसतं. ही एकच वाट असली पाहिजे. म्हणजे आम्हाला जेव्हा म्हणतात ना लोक तुम्ही ते काय एका याचे दोन चाकं आहात, नाही आम्ही चाकच एक आहोत. तू आल्यामुळे, नंतर तू जिंकल्यामुळे, ते त्याच्या सॅक्रिफाईसला आणि त्याने तुला केलेल्या सपोर्टला, आणि आज जो तू त्याला करतोय सपोर्टला पाहून मस्त जबरदस्त वाटलं. असेच राहा, मजा करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.
अभिजित, आज तू इथे आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि प्रसेनजित, तुला निकालासाठी शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. Sa re ga ma pa,